नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप्स इन ॲनिमल्स स्टेप्स इन न्यूट्रिशन इन ॲनिमल्स याबद्दल माहिती घेतली होती. इंजेशन, डायजेशन, ऍब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन आणि इजेशन अशा ॲनिमल न्यूट्रिशन मध्ये असलेल्या स्टेप्स आहेत. या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स म्हणजे प्राण्यामध्ये कोणत्या प्रकारचं न्यूट्रिशन असतं त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आहे होलोझोविक न्यूट्रिशन, त्याला मराठीमध्ये समभक्षी पोषण असं म्हणायचं. हाऊ डज इंजेशन अकर इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा. अमिबा हा एकपेशीय सजीव आहे आणि त्याच्यामध्ये अन्नग्रहण कशा प्रकारचं होतं एक डायग्राम दिलेले आहे बघा. अमिबाच्या न्यूट्रिशनच्या संदर्भात त्यामध्ये हे फूड पार्टिकल आहे, हा जो छोटा दिसतोय तो, आणि हा अडल्ट अमिबा आहे म्हणजे पूर्ण वाढलेला. आता ज्या बाजूला फूड पार्टिकल आहे तिकडे त्याचे सुडोपोडिया आहेत, ते असे वाढतात, याला सुडोपोडिया म्हणायचं. आणि मग अशी एक आतमध्ये कॅव्हिटी तयार होते आणि त्या अन्नाला ते कव्हर करतात. परत हे सुडोपोडिया पुढे वाढत जातात असे, आणि तो जो अन्न घटक आहे, फूड पार्टिकल आहे, तो त्या अमिबाच्या शरीरामध्ये येतो आणि मग त्याचं पुढे पचन होतं आणि त्याचा तो वापर करतो. अशा पद्धतीनं अन्न ग्रहण करण्याची पद्धत युनिसेल्युलर जे ॲनिमल्स आहेत किंवा युनिसेल्युलर जे सजीव आहेत, विशेषतः मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यामध्ये सुरू असते. अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन्स लाईक हँड्स अँड माउथ. अमिबामध्ये हँड्स अँड माउथ आपल्यासारखे काही असत नाहीत, म्हणजे हात असे असत नाही. इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. तो एक पेशीय सजीव आहे, एकपेशीय प्राणी आहे. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ युनिसेल्युलर बॉडी. त्याची जी युनिसेल्युलर बॉडी आहे त्या शरीराच्या कोणत्याही भागामधून तो अन्न आपल्या शरीरामध्ये घेऊ शकतो. जसे की आता या बाजूला फूड पार्टिकल आहे आणि म्हणून त्याने या बाजूला त्याचे सुडोपोडिया असे वाढवलेत आणि अन्न आत घेतले. समजा या बाजूला फूड पार्टिकल असता इकडे, तर त्याचे या बाजूचे जे सुडोपोडिया आहेत ते वाढले असते आणि त्याने या बाजूने पण अन्न आत घेतलं असतं. म्हणजे इट टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. इट सराउंड्स द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड्स टू टेक इट इन टू द सेल. तो काय करतो, इट सराउंड द फूड पार्टिकल, तो त्या फूड पार्टिकलला सराउंड करतो फ्रॉम ऑल साइड्स, सगळ्या बाजूने, टू टेक इट इन टू द सेल, सगळ्या बाजूने तो सराउंड करतो. इथे बघा आपण बघितलं, सुरुवातीला त्याने सराउंड करायला सुरुवात केली आहे आणि इथे त्याने पूर्ण सराउंड करून मग त्याने तो शरीराच्या आतमध्ये घेतलेला आहे. अशा पद्धतीने तो फूड मटेरियल जे पार्टिकल्स आहेत ते आतमध्ये घेतो. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाइम्स. त्याच्याही शरीरामध्ये डिफरंट एन्झाइम्स आहेत डायजेशनसाठी. विविध प्रकारची विकर आहेत, एन्झाइम्स म्हणजे विकर, आणि त्याच्या मदतीनं तो आपलं अन्न जे आहे ते डायजेस्ट करून टाकतो. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज द अमिबा मूव्स फर्दर विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. याला सुडोपोडिया म्हणायचं. सुडोपोडिया म्हणजे अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज द अमिबा मूव्स फर्दर विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. सुडोपोडियाच्या मदतीने अमिबा पुढे सरकतो, म्हणजे न पचलेला उरलेला भाग तेथच मागे सोडून तो छेदनपदाच्या साह्याने आणखी पुढे सरकतो. अशा प्रकारे तो अमिबा काय करत असतो, अन्न ग्रहण करत असतो. जनरली इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम etc. all the steps of nutrition occur within their unicellular body. आता या युनिसेल्युलर ॲनिमल्स मध्ये, युनिसेल्युलर सजीवामध्ये विशेषतः अन्न पचनाच्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत ते त्याच्या एकाच पेशीमध्ये होत असतात, कारण त्याची बॉडी म्हणजेच एकच सेल आहे. त्यामुळे त्या एकाच सेलमध्ये अन्न ग्रहणाचं पण काम होतं, अन्न पचनाचं पण होतं, आणि जे अनडायजेस्टेड फूड आहे ते बाहेर घालवण्याचं पण होतं. सच टाइप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड होलोझोविक. अशा प्रकारचं जे न्यूट्रिशन आहे त्याला होलोझोविक न्यूट्रिशन म्हणायचं. आता याशिवाय इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड. इन्सेक्ट मध्ये म्हणजे कीटकामध्ये
एक विशिष्ट प्रकारचे माउथ पार्ट्स असतात, म्हणजे तोंडाने अन्न ग्रहण करण्यासाठी त्याच्याकडे विशिष्ट प्रकारचे काय आहेत, माउथ पार्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इन्सेक्ट्स लाईक कॉकरोच अँड ग्रास ऑफर, नागतोंडे जे नागतोडे जे आहेत किंवा झुरळ आहेत, त्यांच्याकडे विच हॅव निबल जॉ लाईक माउथ पार्ट, त्याच्याकडे काय आहे, झुरळ किंवा नागतोड्याकडे म्हणजे एक अशा प्रकारचं निबल आहे, आणि त्याच्या मदतीने ते काय करतात, अन्न मिळवत असतात. त्याशिवाय बटरफ्लाय सक फूड विथ द हेल्प ऑफ ट्यूब लाईक प्रोबायसिस. बटरफ्लाय मध्ये ट्यूब लाईक प्रोबायसिस असतो, म्हणजे त्याच्याकडे विशिष्ट प्रकारची सोंड ज्याला आपण म्हणतो, नळी असते त्या बटरफ्लायकडे, किंवा सोंड ज्याला आपण म्हणतो ते काही तुम्हाला ग्रास ऑफर किंवा कॉक्रोच मध्ये दिसेल. म्हणजे या पद्धतीनं ते आपलं अन्न शोषून घेतात. मॉस्किटो अँड बेडबग्स यूज निबल लाईक माउथ पार्ट, नीडल लाईक माउथ पार्ट. डासामध्ये किंवा बेडबग म्हणजे ढेकून, यामध्ये नीडल लाईक माउथ पार्ट टू पियर्स अँड अ ट्यूब लाईक माउथ पास टू सक ब्लड और अदर फ्लुइड्स. डास किंवा ढेकून हे जे छोटे प्राणी आहेत, त्यांच्याकडे अन्न मिळवण्यासाठी चूषकासारखे, म्हणजे अगदी निडल लाईक सुईसारखं असा एक टोचण्यासाठी अवयव असतो, आणि त्या टोचणीचा वापर करून त्यांच्याकडे एक नळी पण असते, त्या नळीच्या मदतीने ते होस्ट जो आहे, ज्याच्याकडून ते अन्न मिळवणार, त्याच्या शरीरातलं फ्लुइड म्हणजे रस किंवा रक्त काय करतात, शोषून घेतात. थोडक्यात काय आहे, वेगवेगळ्या प्राण्यांची अन्न मिळवण्याची पद्धत कशी आहे, वेगवेगळे अन्न ग्रहणाची पद्धत वेगवेगळी आहे. अमिबामध्ये सुडोपोडिया आहे, आणि मग ते अन्न आतमध्ये त्याला कव्हर करून आतमध्ये घेतात. कॉक्रोच किंवा ग्रास हॉपर मध्ये निबल आहे, जॉ लाईक पार्ट आहे, आणि बटरफ्लाय मध्ये प्रोबायसिस ज्याला आपण म्हणतो तो आहे, किंवा आपल्या मॉस्किटो आणि बेडबग मध्ये निडल लाईक माउथ पार्ट आहे, किंवा ते पियर्स करण्यासाठीची त्याच्याकडे क्षमता आहे नळीसारख्या भागाच्या मदतीने. अशा पद्धतीने ते काय करत असतात, आपलं अन्न मिळवत असतात. आता ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग एनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाइप्स. आता खाली काही प्राणी दिलेले आहेत. हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग एनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाइप. त्यांच्या अन्न ग्रहणाच्या म्हणजे अन्न प्रकारानुसार असं पण आपण म्हणू शकतो. तुम्ही त्याचं कोणत्या गटामध्ये वर्गीकरण करा. अर्थातच वर्गीकरण खूपच विविध प्रकारे तुम्ही करू शकाल, पण त्यामधले काही शाकाहारी प्राणी आहेत, म्हणजे हरिण आहे, काही मांसाहारी प्राणी आहेत, काही फळं खाणारे प्राणी आहेत, कीटक खाऊन जगणारे आहेत, किंवा वल्चर आहे इकडे या बाजूला बघा, तो काय करतो, मृत सजीवांचे अवशेष खाऊन जगणारा असतो. माणसाचं पण चित्र आहे, तो काय करतो, मिश्राहारी आहे, म्हणजे वनस्पतीजन्य अन्न पदार्थ पण वापरतो, प्राणीजन्य पण अन्न पदार्थ, म्हणजे प्राण्यांचा सुद्धा तो अन्न म्हणून वापर करत असतो. म्हणजे अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप या प्राण्यांचं आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे काय करता येईल, वर्गीकरण करता येईल. आता आपण पुढील भागाकडे वळूया बघा. अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ फूड एनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज, म्हणजे प्राण्यांच्या अन्न प्रकार जो आहे, म्हणजे ते कोणत्या प्रकारचं अन्न खातात, त्याच्यावरून त्याचे वेगवेगळ्या प्रकारचं गट पडत असतात. आता त्यांचं वर्गीकरण कसं होतं बघा. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला माहित असलेलं क्लासिफिकेशन आहे हर्बिओरस. हर्बिओरस कोणाला म्हणायचं, हर्बिओरस यूज प्लांट्स डिरेक्टली ॲज देअर फूड. हर्बिओरस प्राणी जे आहेत किंवा या गटामध्ये असलेले जे प्राणी आहेत, ते काय करतात, हे प्रत्यक्ष वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात, आणि म्हणून त्यांना हर्बिओरस म्हणायचं. ते फक्त वनस्पती खाऊन, पण याच्यामध्ये पण काही गट आहेत बघा, उपगट ज्याला आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल ग्रेझिंग अॅनिमल्स. ग्रेझिंग म्हणजे गवत खाणारे. ग्रॅन्युओर्स म्हणजे बिया खाणारे आहेत, किंवा नंतर फ्रुगिओर्स म्हणजे फळं खाणारे आहेत.
पण शक्यतो हे सगळे कुठल्या गटामध्ये येतात? हर्बिव्हरस, म्हणजे शाकाहारी प्राणी ज्याला आपण म्हणतो, जे डायरेक्टली डिपेंड अपॉन द प्लांट्स फॉर देअर फूड. ते एकदम प्रत्यक्षात वनस्पतीवरती काय असतात? अन्नासाठी डिपेंड असतात. त्याच्या पुढचा आहे कार्निव्हरस. कार्निव्हरस म्हणजे मांसाहारी प्राणी. Animals that depends on their on other animals for their food are carnivorous. काही प्राणी जे आहेत ते अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात, अशा प्राण्यांना काय म्हणायचं आहे? कार्निव्हरस म्हणायचं. आता कार्निव्हरस आर इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट्स फॉर फूड. हे काही डायरेक्ट डिपेंड आहेत का? पण ते ज्या प्राण्यावर अन्नासाठी डिपेंड आहेत ते प्राणी वनस्पतीवर अन्नासाठी डिपेंड असतात. म्हणजे कार्निव्हरस आर इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट्स फॉर देअर फूड. म्हणजे ते इनडायरेक्टली प्लांट्सवरच डिपेंड आहेत, कारण ते ज्या प्राण्यांचा वापर अन्न म्हणून करतायत ते प्राणी वनस्पतीवर डिपेंड आहेत, आणि म्हणून ते इनडायरेक्टली काय आहेत? वनस्पतीवरच अवलंबून आहेत. मुळात लक्षात ठेवा, सगळेजणच वनस्पतीवर अन्नासाठी डिपेंड असतात, काही डायरेक्ट काही इनडायरेक्ट. डायरेक्ट अवलंबून आहेत ते हर्बिव्हरस, इनडायरेक्टली हर्बिव्हरस अॅनिमल्सला जे खाणारे आहेत ते कार्निव्हरस. आता कार्निव्हरस मध्ये सुद्धा एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल हर्बिव्हरस, त्याला आपण प्रेडेटर्स म्हणतो, म्हणजे जे प्रेडेटर्स मांसाहारी प्राण्यांच्या गटामध्ये येणारे आहेत. अॅनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट्स, त्याला इन्सेक्टिव्हरस म्हणायचं. म्हणजे इतर प्राण्यांना खाणारे आहेत ते प्रेडेटर्स, कीटकांना खाणारे आहेत ते इन्सेक्टिव्हरस, असे कार्निव्हरस आहेत. पण एकदम आपण आपल्या सरळ इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर हर्बिव्हरस यूज प्लांट डायरेक्टली ॲज देअर फूड, त्याला हर्बिव्हरस म्हणायचं. आणि कार्निव्हरस अॅनिमल्स दॅट डिपेंड ऑन अदर अॅनिमल्स फॉर देअर फूड आर कॉल्ड कार्निव्हरस अॅनिमल्स. त्यानंतर तिसरा एक गट आहे बाळांनो, तो आहे ओमनिव्हरस. ओमनिव्हरस म्हणजे मिश्राहारी प्राणी. काही अॅनिमल्स असे आहेत, अॅनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट्स अँड अॅनिमल्स आर कॉल्ड ओमनिव्हरस. काही अॅनिमल्स आहेत की जे आपलं अन्न किंवा आपलं अन्न मिळवण्यासाठी ते प्राणी आणि वनस्पती या दोन्हीवर सुद्धा अवलंबून असतात, किंवा त्या दोघांकडून सुद्धा स्वतःचं अन्न मिळवत असतात. अशा प्राण्यांना काय म्हणायचं? मिश्राहारी. आता मिश्राहारीमध्ये आपला समावेश होतो, आपला म्हणजे ह्युमन बिईंगचा, मानवाचा समावेश होतो. मंकीज आहेत, चिंपांजीज आहेत, ह्युमन बिईंग, हे सगळे काय आहेत? ओमनिव्हरस आहेत. ते काय करतात? प्लांट आणि अॅनिमल ओरिजिन दोन्ही प्रकारचे अन्न पदार्थ खाण्यासाठी वापरत असतात, किंवा त्याचा अन्न म्हणून वापर करतात. सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स अराउंड अस परफॉर्म द फंक्शन ऑफ क्लीनिंग अँड conserving the environment by the very act of feeding themselves. They are called scavengers or decomposers. आता आपल्या आजूबाजूला आढळणारे काही सजीव असे आहेत ते अन्न ग्रहणाबरोबर पर्यावरण स्वच्छतेचं आणि संवर्धनाचं काम सुद्धा करत असतात. असे जे प्राणी आहेत त्यांना आपण स्वच्छताकर्मी, म्हणजे एन्व्हायरमेंट आपलं क्लीन करण्यासाठी आपल्याला मदत करणारे जे प्राणी आहेत ते आहेत सॅव्हेंजर्स, म्हणजे स्वच्छताकर्मी, किंवा डिकम्पोजर्स म्हणजे विघटक म्हणून ओळखलं जातं. सॅव्हेंजर्स कोणाला म्हणायचं बघा? सॅव्हेंजर्स ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज ऑफ एनिमल्स. जे प्राणी मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवतात किंवा त्याचा वापर अन्न म्हणून करतात त्यांना सॅव्हेंजर्स म्हणायचं. एक्झाम्पल बघा, वल्चर आहे, क्रो आहे, हायना आहे. वल्चर म्हणजे गिधाड, क्रो म्हणजे कावळा, आणि हायना म्हणजे तरस. हे प्राणी काय करत असतात? मृत प्राण्यांच्या अवशेषांचा उपयोग आपला अन्न म्हणून करतात, आणि त्याचा फायदा काय होतो आपल्याला? त्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होते, आणि जे विघटनाचं काम आहे ते करणारं काम सुद्धा काही सूक्ष्मजीव करतात, त्यांना डिकम्पोजर्स म्हणायचं. डिकम्पोजर्स आर सम मायक्रोब्स which obtain their food by decomposing the dead bodies of organism or other materials. जे डिकम्पोजर्स म्हणजे विघटक कोणाला म्हणायचं? म्हणजे काही सूक्ष्मजीव हे मृत सजीवांचे जे अवशेष आहेत, शरीर आहे, ते पदार्थ कुजवून त्यापासून आपलं अन्न मिळवतात, आणि त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होते, विघटनाची प्रक्रिया पूर्ण होते. अशा प्रकारचे पण काही सूक्ष्मजीव आहेत, त्यांना काय म्हणायचं? डिकम्पोजर्स. म्हणजे अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ फूड
प्राण्यांचे हे काय आहेत प्रकार आहेत. आपण उर्वरित भाग जो आहे तो